कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या समन्वयासाठी पोलीस प्रशासन, महापालिका तसंच नियुक्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आज संपन्न झालं। यावेळी आदर्श आचारसंहितेसह निवडणूक कामकाज सुरळीतपणे पार पडण्याविषयी चर्चा होऊन विविध सूचना देण्यात आल्या। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशानं आज महापालिका, पोलीस प्रशासन आणि निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचं संयुक्त प्रशिक्षण होऊन आढावा बैठक पार पडली। ही बैठक राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात महापालिका प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती। यावेळी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, भरारी पथक, स्थिर पथक तसंच व्हिडिओ पडताळणी पथक यांचे कर्मचारी उपस्थित होते। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून महापालिकांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या 7 निवडणूक कार्यालयांची माहिती देऊन नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या। पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी पोलीस प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी पूर्णपणे सज्ज असून आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितलं। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता असल्यानं सर्व पथकांनी दक्ष राहून कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी असे निर्देश यावेळी दिले। नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावं यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी महापालिकेनं निवडणुकीसाठी आवश्यक माहिती व्यवस्थित तयार केली असून राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज सुरू असल्याचं यावेळी सांगितलं। प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगितलं। निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्यानं सर्व पथकांनी सतर्क राहून जबाबदारीनं काम करावं असे निर्देश यांनी दिले। यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि नियुक्त कर्मचारी उपस्थित होते।